A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. ॲडव्होकेट मोहसिन पठाण यांच्या निवासस्थानी दिनांक 18 मे रोजी दुपारी 4 वाजता मस्जिदे पलटण व अंजुमन इस्लामिया यांचे निवासी भाडेकरूतर्फे सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. महाराष्ट्र स्टेट वक्फ ट्रिब्युनल ॲट औरंगाबाद यांनी या भाडेकरूंना तात्पुरता दिलासा दिला आहे. या यशस्वीतेसाठी हिंगोली येथील ॲडव्होकेट किरण नरसीकर व त्यांचे सहकारी ॲडव्होकेट मोहसिन खान पठाण, ॲडव्होकेट टाले व औरंगाबाद येथील ॲडव्होकेट हमजा खान पठाण हायकोर्ट यांनी यशस्वी काम पाहिले. या त्यांच्या यशस्वी कामगिरीकरिता हिंगोली येथे ॲडव्होकेट मोहसिन खान पठाण यांच्या निवासस्थानी निवासी भाडेकरूतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पठाण इब्राहिम खान, अब्दुल रज्जाक भाई, अब्दुल रऊफ, इनायत टेलर, सगीर अहमद, अब्दुल कलीम, अब्दुल गनी, सय्यद कलीम, सय्यद इस्माईल, शेख मोबिन, शेख अनीफ, शेख यूनुस यांनी मान्यवरांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली. काय निर्णय दिलेला आहे, काय किरायदारांना काय कोणता दिलासा मिळाला कसा? हे जे प्रकरण आहे ते प्रकरण मस्जिद पलटण व मदरसा अंजुमन इस्लामी याबाबत वक्फ बोर्डामध्ये चाललेलं होतं. वक्फ बोर्डामार्फत काही समितीच्या लोकांनी अर्ज देऊन किरायदारांना काढण्याबाबतची कारवाई सुरू केलेली होती. त्याचा विरोध म्हणून 5 किरायदारांनी त्याला वक्फ बोर्डमध्येच आव्हानित केलेलं होतं आणि ते किरायदार आहेत आणि त्यांना पहिल्यापासून किरायदारीचा हक्क असल्यामुळे काढता येणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि जे काही किराया आहे ते रितसर भरायला देखील तयार होते. त्यांना ती जागेची आवश्यकता होती आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय वक्फ ट्रिब्युनलनी त्यांना काही एकमुष्ट रक्कम म्हणजे वाद चालू होता तेव्हापासूनची जे किराया आहे ते भरण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जे किराया महिन्याचा किराया असतो तो पण भरायला सांगितलेला आहे. 5 लोक होते, 5 लोकांना वेगवेगळे किराया होते. त्यानुसार त्यांच्या ताब्यामध्ये असलेल्या जमिनीच्या अनुषंगाने त्यांना किराया आणि एकमुष्ट रक्कम जी आहे ती भरायला सांगितलेली आहे आणि कमिटीमार्फत त्यांना काढता येणार नाही असा तात्पुरता मनाई हुकूम जो आहे त्यांच्या हक्कामध्ये दिलेला आहे. मी हिंगोली किरायदारातर्फे तुम्ही प्रधान साहेब जे आहेत ते औरंगाबादला त्यांनी काम पाहिलेलं आहे. असं दोन्ही विज्ञानी मिळून आम्ही ह्या प्रकरणामध्ये जे आहे काम पाहिलेलं आहे आणि या लोकांची जी व्यथा होती ती खरंच आवश्यकतेची त्यांना बाब होती. त्याच्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे चांगला झाला असं मला वाटतं. पलटण मस्जिद समितीने याच्यावर आत्ता माहितीप्रमाणे अद्याप आणखी नोटीस प्राप्त झालेल्या नाहीत, परंतु माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे त्यांनी या निर्णयाला आव्हानित केलेलं आहे असं CIS वरून कम्प्युटरचं जे अपडेट आहे त्याच्यावरून कळून येते आणि न्यायालयाने केवळ नोटीस इश्यू केलेल्या आहेत. याच्यावर अद्याप कुठलीही स्थगिती वगैरे दिल्याचा कुठलीही माहिती प्राप्त झालेली नाही. किराएदारों तकलीफ दिए इसलिए हमने वकील साहब की गुलकोशी करे यहाँ पर और जो मस्जिद कमेटी किराया नहीं ले रही थी वहाँ कोर्ट ने हमको ऑर्डर करा कि यहाँ किराया भरो और हमने ये किराया वहाँ पे वक्फ कोर्ट में किराया भर दिया है और इसलिए काम के लिए हमको वकील साहब ने साकर्य करे इसलिए हमने इनकी गुलकोशी करे से राहत मिली हुई है.